हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करतो की एकदम मस्त असताल आणि पोलीस भरतीचं ग्राउंड अभ्यास एकदम जोरामध्ये चालू असेल आणि जोरात केलंच पाहिजे, कारण आता पोलीस भरती एकदम जवळ येत आहे आणि त्यामुळं अभ्यासाला लागा, टाईमपास करू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, जागतिक प्राणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 5 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 4 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 6 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 ऑक्टोबर. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 5 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 2 5 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 5 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 5 जानेवारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर, तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, जागतिक अहिंसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 2 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 2 5 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 21 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तो जन्मदिवस आहे आणि तो जगामध्ये अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न चौथा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस आणि पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 भाकरा नानगल, पर्याय क्रमांक 2 टिहरी धरण, पर्याय क्रमांक 3 हिराकूड धरण आणि पर्याय क्रमांक 4 नाथसागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिहरी धरण. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की टिहरी धरण हे कोणत्या राज्यामध्ये आणि कोणत्या नदीवर आहे. प्रश्न सहावा, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास ओळख मिळाली? पर्याय क्रमांक 1 गाय, पर्याय क्रमांक 2 उंट, पर्याय क्रमांक 3 हत्ती आणि पर्याय क्रमांक 4 सिंह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हत्ती. प्रश्न सातवा, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 संभाजीनगर, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदेड. नांदेड या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखतात. प्रश्न आठवा, मिग विमानांचा कारखाना ओझर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. ओझर लढाऊ विमानांचा कारखाना आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न नववा, मिहान प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. नीट विचार करून उत्तर द्यायचं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. मिहान आणि ओझर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. थोडा वेळ गेला तर चालेल, पण विचार करून उत्तर द्यायचं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा मुलं असंच थोडंसं कन्फ्यूज होतात आणि घाई गडबडीमध्ये दुसराच पर्याय गोल करून येतात, त्यामुळं अख्खा रिझल्ट जातो. प्रश्न 10वा, गोंड राजाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर,
पर्याय क्रमांक 3 नांदेड आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न 11वा. सर्वात जास्त हळदीचे पीक कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 सांगली, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांगली. आणि यवतमाळ या जिल्ह्यास पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. म्हणजेच सर्वाधिक कापसाचं उत्पादन यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं. प्रश्न 12वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 मोठे कमळ, पर्याय क्रमांक 2 लाल गुलाब, पर्याय क्रमांक 3 जास्वंद आणि पर्याय क्रमांक 4 तामन. मोठा बोंडारा यालाच म्हणतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामन म्हणजेच मोठा बोंडारा. प्रश्न 13वा. भारतीय तिरंग्यातील केशरी हा रंग कशाचे प्रतीक दर्शवतो? पर्याय क्रमांक 1 त्यागाचे, पर्याय क्रमांक 2 शौर्याचे, पर्याय क्रमांक 3 समृद्धीचे आणि पर्याय क्रमांक 4 नकारात्मकतेचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शौर्याचे. तर भारतीय तिरंग्यातील हिरवा हा रंग कशाचं प्रतीक आहे? समृद्धी. आणि पांढरा हा रंग शांततेचं प्रतीक दर्शवतो. प्रश्न 14वा. भारतीय ध्वजातील अशोक चक्रात एकूण किती आरे आहेत? पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 3 23 आणि पर्याय क्रमांक 4 24. विचार करून उत्तर द्यायचं आहे. मुलं खूप वेळा या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतात कारण वाचलेलं नसतं आपण. परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24. प्रश्न 15वा. उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 पैनगंगा आणि पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भीमा. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की भीमा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 16वा. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? पर्याय क्रमांक 1 13 एप्रिल 1919, पर्याय क्रमांक 2 15 एप्रिल 1919, पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल 1919 आणि पर्याय क्रमांक 4 19 एप्रिल 1915. विचार करून उत्तर द्यायचं आहे. खूप वेळा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला जातो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड झाला. प्रश्न 17वा. कुत्रा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. पर्याय क्रमांक 1 कुत्रा, पर्याय क्रमांक 2 कुत्र्याने, पर्याय क्रमांक 3 कुत्र्याला आणि पर्याय क्रमांक 4 कुत्र्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुत्र्या. कुत्रा याचं कुत्र्या आणि त्याच्यासमोर आपण कुत्र्याने, कुत्र्याला असे वेगवेगळे प्रत्यय लावू शकतो. प्रश्न 18वा. सजातीय जोडांपैकी 2 स्वर एकमेकांत मिसळून तयार होणाऱ्या संधीला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 अनुरूप संधी, पर्याय क्रमांक 2 पररूप संधी, पर्याय क्रमांक 3 अनुस्वार संधी आणि पर्याय क्रमांक 4 दीर्घत्व संधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी ओळखण्याची आणखी एक पद्धत ती म्हणजे शब्दामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार हे दुसरे असतात. दुसरी वेलांटी, दुसरा उकार असे असतात. प्रश्न 19वा. सी या अवययातून कोणता भाव दिसून येतो? पर्याय क्रमांक 1 दुःख, पर्याय क्रमांक 2 विरोध, पर्याय क्रमांक 3 संमती आणि पर्याय क्रमांक 4 तिरस्कार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिरस्कार. प्रश्न 20वा. खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. पर्याय क्रमांक 1 बनारसी बोरे, पर्याय क्रमांक 2 मागील दार, पर्याय क्रमांक 3 पिकलेला आंबा
आणि पर्याय क्रमांक 4 असली झोपडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मागील दार. वर, खाली, मागे, पुढे हे अव्यय साधित विशेषणाचे प्रकार आहेत. आणि बनारसी बोरे म्हणजे हे झालं नामसाधित विशेषण आणि पिकलेला आंबा म्हणजेच हे झालं धातुसाधित विशेषण. प्रश्न 21वा जळू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पर्याय क्रमांक 1 जळू, पर्याय क्रमांक 2 जळवा, पर्याय क्रमांक 3 जळवे आणि पर्याय क्रमांक 4 जळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळवा. मित्र, असंच एक तुम्हाला माझ्या मित्रानं काय केलं होतं पेपरमध्ये सांगतो. एका ठिकाणी बोका या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा म्हणून आलं होतं आणि त्या ठिकाणी भाटी होतं आणि दुसरा पर्याय होता बोकी. तर माझ्या मित्रानं बोकाचं स्त्रीलिंगी रूप बोकी करून आलं होतं आणि त्याचा 2 मार्कानं रिझल्टसुद्धा गेला होता. प्रश्न 22वा अक्काबाईचा फेरा या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 1 अवदसा आठवणे, पर्याय क्रमांक 2 गरिबी येणे, पर्याय क्रमांक 3 खूप बिमार होणे, पर्याय क्रमांक 4 श्रीमंती येणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरिबी येणे. अक्काबाईचा फेरा म्हणजेच गरिबी येणे. प्रश्न 23वा महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 तारापूर, पर्याय क्रमांक 3 पोखरी आणि पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तारापूर हा महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न 24वा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? पर्याय क्रमांक 1 खोपोली, पर्याय क्रमांक 2 जायकवाडी, पर्याय क्रमांक 3 कोयना आणि पर्याय क्रमांक 4 येलदरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोपोली. हा 24वा प्रश्न आणि ह्याच्या अगोदरचा 23वा प्रश्न हे खूप वेळा पोलीस भरतीला विचारलेले आहेत. प्रश्न 25वा CIDचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय क्रमांक 1 क्राईम इंटेलिजन्स डिपार्टमेंट, पर्याय क्रमांक 2 क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, पर्याय क्रमांक 3 क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आणि पर्याय क्रमांक 4 क्रिमिनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट. तर नीट विचार करून उत्तर सांगा. चला जाऊ द्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊ. जर येत नसेल तर कमेंटमध्ये विचारा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कमेंटमध्ये सांगून देऊ. प्रश्न 26वा IPS अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग, पर्याय क्रमांक 2 विद्यापीठ आयोग, पर्याय क्रमांक 3 नियोजन आयोग आणि पर्याय क्रमांक 4 राज्य लोकसेवा आयोग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC. MPSC ही DYSPची निवड करते. प्रश्न 27वा भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 3 मीरा बोरवणकर आणि पर्याय क्रमांक 4 सुनीता विल्यम्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू. इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान. प्रश्न 28वा 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 121 कोटी, पर्याय क्रमांक 2 200 कोटी, पर्याय क्रमांक 3 110 कोटी, पर्याय क्रमांक 4 125 कोटी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 121 कोटी. मित्र, आणखी 2021ची जनगणना चालूच आहे, त्यामुळे तिची काही आकडेवारी आली नसल्यामुळे सध्या तरी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 2011च्या जनगणनेवरच प्रश्न विचारले जातील. प्रश्न 29वा महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 2 महालक्ष्मी एक्सप्रेस,
पर्याय क्रमांक 3 नंदीग्राम एक्सप्रेस आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र एक्सप्रेस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र एक्सप्रेस. ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावते आणि ते कोल्हापूर ते गोंदिया या शहरांदरम्यान धावते. प्रश्न 30वा. गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? पर्याय क्रमांक 1 सारनाथ, पर्याय क्रमांक 2 बोधगया, पर्याय क्रमांक 3 कुशीनगर आणि पर्याय क्रमांक 4 लुंबिनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लुंबिनी. गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला होता. प्रश्न 31वा. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 वर्धा आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. आणि गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून होतो. प्रश्न 32वा. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 लातूर, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 परभणी आणि पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर. असं कन्फ्यूजमध्ये लातूर करायचं नाही. लातूरला फक्त वृक्षांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 अकोला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. प्रश्न 34वा. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली, पर्याय क्रमांक 2 नंदुरबार, पर्याय क्रमांक 3 वाशिम आणि पर्याय क्रमांक 4 वर्धा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदुरबार. गडचिरोली असं प्रत्येक जणाला वाटतं, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नंदुरबार हे आहे. प्रश्न 35वा. वास्को द गामा कोणत्या देशातून भारतात आला होता? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 3 पोर्तुगाल आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोर्तुगाल. वास्को द गामा भारतामध्ये पोर्तुगाल येथून आला होता. प्रश्न 36वा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळानुसार विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 हिंगोली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर. आणि याचं क्षेत्रफळ किती आहे? फक्त 32 चौरस किलोमीटर. प्रश्न 37वा. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2 गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 हिंगोली आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये लोकांची सर्वात कमी संख्या आहे आणि गडचिरोलीमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. प्रश्न 38वा. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? पर्याय क्रमांक 1 गुरु गोविंद सिंग, पर्याय क्रमांक 2 गुरु अंगद, पर्याय क्रमांक 3 गुरु अर्जुन आणि पर्याय क्रमांक 4 गुरु नानक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरु नानक. प्रश्न 39वा. रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली? पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन राय, पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं योग्य उत्तर विचार करून द्यायचं आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. वास्को द गामा भारतात कोणत्या वर्षी आला होता? पर्याय क्रमांक 1 1495, पर्याय क्रमांक 2 1490, पर्याय क्रमांक 3 1480 आणि पर्याय क्रमांक 4 1498.
हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारला जातो आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1498ला वास्को द गामा भारतामध्ये दक्षिण आफ्रिका या खंडाला वळसा घालून पोर्तुगालमधून आला होता. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण याच्यापेक्षा एकदम दर्जेदार पोलीस भरतीला येणारे जीकेचे प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू. धन्यवाद.